हरिओम. माझा आवाज येतोय बरोबर? सुखावह बैठक स्थिती घेऊया. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठीचा कणा सरळ. आपली मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. आणि डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी स्थिरता. आपले दोन्ही पाय. आपण धारण केलेली बैठक. आपले दोन्ही हात. पोटाचा भाग. भाग. संपूर्ण देहाचं बंद डोळ्यांनी निरीक्षण. आपले खांदे जमिनीकडे सैल सोडलेले असतील, पण पोक काढून बसायचं नाहीये. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा कणा समस्थितीमध्ये म्हणजेच सरळ आहे. या संपूर्ण स्थितीचं आपण बंद डोळ्यांनी निरीक्षण करीत आहोत. मान मध्यभागी आहे. डोळे अलगद मिटून घेतलेत. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय. सोडतोय. श्वास घेतोय. सोडतोय. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जातंय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. आपण 3 ओंकार. यथाशक्ती एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओम. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओम. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओम. काही क्षण शांत.
ओमच्या कंपनांची अनुभूती. शरीर मन स्थिर होत आहे. दोन्ही हात जोडून प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. बंद डोळ्यांसमोर आपले आई वडील, आद्य गुरुजन, आपली इष्ट देवता कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. आणि प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोमन आपल्या आद्य गुरुजनांना वंदन करूया. आपल्या साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद घेऊया. सावकाश आपली मान सरळ करायची. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली ओढ अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. या महिन्याच्या या पहिल्या वर्गामध्ये स्वागत आहे आपलं. हरिओम. तर थोडक्यात माझी ओळख करून देते आणि त्यानंतर तुम्हाला तुमचीही ओळख करून द्यायची आहे. तुम्ही कुठून आहात, कुठल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलेला आहे, हे सगळं आपल्याला अगदी एका थोडक्यामध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर सुरुवात मी माझ्यापासून करते. तर हरिओम. माझं नाव योगिता सकपाळ. 2016 पासून मी ह्या योग साधनेमध्ये वळले. आणि त्यासोबत योग टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर MA योगशास्त्र ही पदवी घेतली. आणि आता नुकतंच योग थेरपिस्ट ही सुद्धा एक्झाम मी क्लिअर केली आहे. तर योग साधनेचा प्रवास हा माझा 2016 पासून चालू आहे. सतत काहीतरी नवीन या योग क्षेत्रामध्ये शिकण्याची आवड होती आणि त्यामुळे त्यास तसं पुढे जात राहिले. तर ही झाली माझी थोडक्यात ओळख. आणि दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही गेली 3 वर्ष हा योग साधनेचा प्रसार आणि प्रचार करत आहोत. योग साधना ही आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे. पण असं आहे की हा अवेअरनेस अजून प्रत्येक घरामध्ये पोहोचला पाहिजे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हा योग करायला पाहिजे. योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नाहीये. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, खूप सारे छोट्या छोट्या गोष्टी की ज्या तुम्हाला योग शिकवतात. म्हणजे तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष द्यायला लागलात तरी सुद्धा तो एक योग होतो. तुम्ही एखादी गोष्ट आवडीने प्रामाणिकपणे करायला लागला तर तो सुद्धा एक प्रकारचा योग होतो. तुमच्या शरीर मनावर जेव्हा तुमचा कंट्रोल राहतो, तिथे एक बॅलन्स राहतो, तर तो सुद्धा एक योगच आहे. मग हे सगळं जेव्हा आपण ह्या क्षेत्रात म्हणजे जेव्हा आपण ही साधना करायला सुरुवात करतो तस तसं ते आपल्या लक्षात येतं. संपूर्ण पर्सनॅलिटीमध्ये आपला चेंज होऊन जातो. आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक बदलला जातो. काही जण स्पिरिच्युअली डेव्हलप होतात, काही जण फिजिकली फ्लेक्झिबल होतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हा प्रत्येकाचा अप्रोच हा वेगवेगळा असतो. कारण की योगशास्त्र हे स्वानुभूतीचं शास्त्र आहे. प्रत्येकाला मिळणारा अनुभव हा त्याचा त्याचा एक वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या वर्गाला जॉईन झाल्याबद्दल. आणि अशीच कंटिन्यू साधना करा. फक्त हा योग एका दिवसासाठी किंवा एका महिन्यासाठी मर्यादित नाहीये. ती निरंतर साधना आहे आणि तेव्हाच आपल्याला त्याचे फायदे मिळतात. तर आता तुमची थोडक्यामध्ये ओळख करून द्या. म्हणजे तुम्ही कुठून आहात आणि कुठल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन केलेला आहे. आणि जर काही व्याधी असेल म्हणजे पाठदुखी किंवा सर्वायकलचा त्रास असेल किंवा कुठलं ऑपरेशन झालं असेल तर तेही सांगा. म्हणजे तुम्हाला त्या त्या वेळेला मला सांगणं सोपं जाईल. ठीक आहे. मी आता प्रत्येकाला अनम्यूट करते. फक्त थोडक्यामध्ये तुम्ही तुमचा माईक ऑन करा, म्यूट करा, सॉरी अनम्यूट करा आणि थोडक्यात ओळख करून द्या. हा, बोलू शकता. अ, नमस्कार. हॅलो. आवाज येतोय ना? हो, येतोय. मी सुनील रंभाल. मी ठाण्यात राहतो. अच्छा. आणि काय म्हणता येईल की मी रिटायर्ड आहे. गव्हर्नमेंट सर्व्हिस मधून रिटायर्ड झालेलो आहे आणि स्वस्थ आणि मस्त जीवन जगण्यासाठी योग करायची इच्छा आहे मला. आणि अच्छा. तसंच ऍक्च्युअली माणूस
आळशी होऊन जातो या वयामध्ये. तर बरोबर. आळस न राहता म्हणजे शरीर स्वस्थ करण्यासाठी योग हा चांगला माध्यम आहे. ते करू इच्छितो मी. आणि मला सुमारे 3 वर्षापूर्वी सायटिकाचा प्रॉब्लेम झाला होता हम्म. राईट लेगला. आणि अच्छा. त्यामुळे हा ऑपरेशन पण झालेलं आहे. ओके. आणि त्याच्यामुळे काय झालंय की ऑपरेशन मध्ये चालायला वगैरे सर्व बरोबर आहे, पण त्या राईट लेगला सतत एक दुखणं असतं. ती हम्म. जी नस दाबली गेलेली होती पूर्वी, हा. ती काही पूर्णपणे काही हे झालेली नाही, फ्री झालेली नाही असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे दुखणं असतं आणि त्याच्यासाठी काहीतरी योग किंवा फिजिओथेरपीचं ते उपचार सांगितलेलंच आहे. बरोबर. ते तुम्ही पण मला ते सुचवा, म्हणजे म्हणजे ते एक सतत जे दुखणं असतं कंटिन्युअस एक बारीकचं, ते निघून हम्म. जाईल. येस, शुअर. याच्या आधी कधी योग अभ्यास केलाय का? हा, मी बऱ्याचदा केलेलं आहे, मी करत असायचो. अच्छा. येस, मी क्लासेस पण अटेंड केलेले होते. ओके. आता ठाण्यामधून? सुमारे ठाण्यामध्येच आहे योगा बेसिक केंद्र आहे, तिथे मी जायचो. आणि आता सुमारे किती 4-5 वर्षापासून म्हणजे असं योगाचं असं कंटिन्युअस काही क्लासेस काही अटेंड केलेले नाहीये. अच्छा. तर जे काही मी आपलं मॉर्निंग वॉक वगैरे जे आपलं जे असं रेग्युलरली ते करत असतो. बर. ओपोनोनो वगैरे अशा प्रकारचे काही प्राणिक क्रिया वगैरे आहेत, ते करतो मी. ओके. स्वागत आहे सर आपलं. हरिओम. सायटिकासाठी जे काही आसन आहेत ते मी तुम्हाला सांगेनच त्या वेळेला पुढे. हरिओम. नेक्स्ट, तुमचा माईक आता तुम्ही बंद करा. हा, चालेल. चला. निलिमाताई, तुमचा माईक ऑन आहे, तुम्ही बोलू शकता. हा, मी निलिमा विलास तावरे. मी वकील आहे. सांगलीमध्ये राहते. वय माझं 61 आहे. बॉडी स्टिफनेस आणि कंबरदुखी याच्यासाठी मी हे जॉईन केले. याच्यापूर्वी मी योग करत होते. ओके, म्हणजे याच्या आधी कधी केलेलाच नाहीये? मी करते, सौरभ बोथरा सरांचं वगैरे करते, जॉईन केलेलं आहे. अच्छा. ओके. ओके. हरिओम. हरिओम. स्वागत आहे. बाकी कुठली गोळी वगैरे काही चालू नाहीये ना? डायबिटीस, थायरॉइड, अच्छा, दोन्ही पण. बीपी अच्छा. ओके. ओके. 3 गोळ्या तुम्हाला चालू आहे? चालू आहे. अच्छा. काही त्रास वगैरे म्हणजे दम वगैरे लागतो का आसन बिसन करताना? शक्यतो नाही, प्रॅक्टिस झाली थोडी. ओके. व्हेरी गुड. हरिओम. हरिओम. स्वागत आहे. ओके. नेक्स्ट. हरिओम. जितेंद्र सर, बरोबर ना हा आपलं? मॅडम, नमस्कार. हरि ओम. हरिओम. हा हा, बरोबर. सगळ्यांना शुभप्रभात. हो. मी जितेंद्र सिद्धार्थ कांबळे. तसं मी चिपळूणचा राहणार आहे. सध्या मी मणिपूर इम्फाळ मध्ये इथं ड्युटी करत आहे. मला योग साधनेविषयी पहिलं खूप आवड आहे ह्या गोष्टीची. आणि माझ्या शरीराला मी अजून नियमामध्ये आणण्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. थोडासा नेटवर्कचा इश्यू राहील, की थोडंसं आधी मध्ये नेटवर्क येणं जाणं चालू आहे, तरी पण मी तो क्लास पूर्ण जॉईन करायचा प्रयत्न करेन. बाकी नवीन नवीन शिकायला भेटतं, खूप चांगलं वाटतं. आणि पुरं एक 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 तास जरी केला तरी पुरी बॉडी एकदम फ्लेक्स होऊन जाते. ही गोष्ट मी अनुभवली आहे. आणि जेव्हा क्लास जरी करत नसलो ना, तरी मी माझं सातत्याने करतो. पण तुमच्याबरोबर ह्या क्लासमध्ये येऊन मला अजून वेगळं काहीतरी शिकायला मिळतं दरवेळेला. थँक्यू. आभारी. हरिओम. हरिओम. थँक्यू. हे आपले जुने आवाज साधक आला का आहेत. मॅडम? हो, हो, आवाज आला आला. आला का? हो, हो, आला. परफेक्ट आला. हो. ओके ओके. हे जुने साधक आहेत आणि ते बॉर्डरच्या तिथे असतात. आणि त्यांना जसं वेळ भेटत तसं ते जॉईन करतात आपला वर्ग. अजून शिंदे सर, तुम्ही पण आहात, तुम्ही पण बोलू शकता. मॅडम नमस्ते. हरिओम. सर्व सर्वांना सुप्रभात. मी गेले 6 महिने आपला क्लास करत आहे आणि या क्लासच्या माध्यमातून एक शरीराची आणि मनाची स्थिती, तसंच त्याबरोबर आरोग्य आणि त्याचबरोबर वैचारिक आरोग्य चांगलं डेव्हलप होत आहे. एक प्रकारची शांती, म्हणजे विचारांची शांती ही जी आहे ती चांगली राहण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर आपलं शरीरही सुदृढ होण्यास मदत होत आहे. आणि चांगला क्लास आहे, तुम्ही चांगलं शिकवता. हे हरिओम.
हे बऱ्याच जणांना म्हणजे यातले ते मला वाटतंय कांबळे सर हे जुने साधकच आहेत बहुतेक. हो. हा, त्यांनाही माहित आहे, मलाही माहित आहे. चांगलं शिकवता. आपल्या या वर्गास शुभेच्छा. हरिओम हरिओम. धन्यवाद. शिंदे सर सुद्धा एक अधिकारी आहेत आणि त्यांच्या पत्नी सुद्धा होत्या इथे वर्गाला जॉईन, पण प्रत्येकाचा शेड्यूल पण बिझी असतो. पण सर सातत्याने असतातच जॉईन आणि वेळोवेळी ते व्यवस्थित छान अशी सूचना सुद्धा करतात. त्यामुळे मला सुद्धा असे साधक म्हणजे फार एक एक आपल्याला पण एक छान असा अप्रोच मिळतो की खरंच म्हणजे कोणीतरी एक सिरियसली काहीतरी गोष्ट करतंय. आणि माझी अशी सगळ्यांना साधन म्हणजे सांगण्याचं एक हे आहे उद्देश आहे की आपण ही एक म्हणजे तो 1 तास आपण स्वतःसाठी जो काढतोय ना तो खरंच तेवढाच प्रामाणिक आणि जेव्हा आपण एक सिरियसली करतो ना तेव्हा तो सुद्धा एक प्रकारचा योगच असतो की एखादी गोष्ट आपण प्रामाणिकपणे शिस्तीने ती गोष्ट पूर्ण करतोय. तर हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे आणि असे आपल्याकडे साधक आहेत तर त्याचा आम्हाला आनंदच आहे. इथे अजून गणेश म्हणून आहेत. तर जर तुम्हाला तुमचा माईक ऑन करून बोलता आलं तर तुम्ही बोलू शकता. माईक आणि व्हिडिओ दोन्हीही जर ऑन करता येऊन बोलता आलं तर प्लीज. हॅलो, आवाज येतोय का माझा? हो, येतोय येतोय. हरिओम. मॅडम ऍक्च्युली कॅमेरा चालू करायला इलेक्ट्रिसिटीचा इश्यू झालाय आता नेमकं, त्याच्यामुळं कॅमेरा नाही चालू करता यायचा. तर ते मी काय? गणेश ससे हा. आणि राहुरी मधून आहे आणि मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सध्या दिल्लीला म्हणजे वर्क फ्रॉम होमच करतो आणि मला काय म्हणजे कोणता गोळी बिळी नाही काही चालू, पण मग फक्त एक ऍसिडिटीचा त्रास आहे, ऍसिडिटी आणि गॅसेसचा. तर बऱ्यापैकी म्हणजे सगळे उपचार करून थकलोय त्या ऍसिडिटीसाठी, एंडोस्कोपी तीन सगळंच. पण मग डॉक्टरांचं म्हणणं हेच आहे का फक्त म्हणजे योगा करा रेग्युलर. त्याच्यामुळं फर्स्ट टाइम म्हणजे क्लास जॉईन केलाय मी, याच्या आधी काय केलेलं नाही कधी. ओके ओके. हरिओम. ऍसिडिटी नॉर्मल आहे की हायपर ऍसिडिटी आहे? नाही, नॉर्मलच आहे, फक्त मग गॅसेसचा त्रास जास्त आहे. ओके ओके. हरिओम हरिओम. स्वागत आहे आपलं. अम, थँक्यू. वाणी म्हणून जॉईन झालेले आहात तर कृपया तुमची थोडक्यात ओळख आपण एक पहिला दिवस आहे त्यामुळे आपण हे करतो एक थोडक्यामध्ये ओळख आणि कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलाय हे थोडक्यात सांगा. फक्त तुमचा माईक ऑन करून सांगा. मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. अच्छा. महा महा तुमचं सरनेम काय आहे? महाकुलकर. हा. तुमचा फक्त माईक ऑन करा म्हणजे तुम्ही अनम्यूट करा स्वतःला आणि बोलू शकता. येस. नमस्कार मॅडम. हरिओम. हरिओम. माझं नाव अनंत महाकुलकर आहे. मला म्हणजे खूप जॉईंट पेनचा त्रास आहे. काय आहे? जॉईंट पेनचा त्रास आहे. जॉईंट पेन. ओके. हा हा हा. आता पहिला मुंग्या येणं सुरू झालाय अच्छा. आणि वजन खूप वाढलं होतं. आता वजन म्हणजे मेंटेन आहे. हम्म. मुळात त्रास म्हणजे तोच आहे, कमरेचा, जॉईंट पेनचा. अच्छा, बरं. म्हणजे अर्थरायटिस नाहीये, फक्त जॉईंट पेन होतोय. हम्म. ओके ओके. म्हणजे डेली रुटीन थोडंसं डिस्टर्ब झालाय त्याच्यामुळे. कशामुळे? दैनंदिन थोडस जीव हे आहे ना, हा 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 हा. रुटीन डिस्टर्ब आहे, ओ- खाण्यापिण्याचे वेळ वगैरे. ओके ओके. हा. बरं. मग हा जॉईंट पेन कधीपासून आहे तुम्हाला? ऍक्च्युली मला आहे ना एव्हीएनचा त्रास आहे, एव्हीएन. ओके ओके हा, माझं हिप रिप्लेसमेंट सांगितलं आहे डॉक्टरांनी. ओके. हा हम्म. हा. हम्म. आता 4 वर्ष झाले. अच्छा. ओके. हा. हरिओम. स्वागत आहे आपलं. तर तुम्हाला एक फक्त काळजी अशी घ्यायची आहे की आपण जी जी कुठली पुढे झुकणारी आसनं करू ना ती तुम्हाला अवॉइड करायची आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला जास्त लक्ष जे आहे ते जे आपण सूक्ष्म व्यायाम घेणार हातापायांचे बोटांचे वगैरे तर तिकडे जास्त फोकस करा. आणि जी हेवी आसनं आपण करू तर ते करताना मात्र तुम्हाला कुठेही ओव्हर ट्राय करायचं नाहीये. आणि शक्यतो तरी तुम्ही ती टाळण्याचा प्रयत्न करा. किंवा समजा असं कुठेही अनइझी वाटलं तर तुम्ही थांबत जा
किंवा तुमचे जर डॉक्टर ट्रीटमेंट चालू आहे तर त्यांचा एकदा सल्ला घ्या. म्हणजे तुम्ही कशा प्रकारचं करू शकता ते आसनं. तसं मी तुम्हाला सांगेनच वेळोवेळी. पण तुम्ही पण एक छोटंसं लक्षात ठेवायचं की आपल्याला पुढे झुकणारी शक्यतो तरी आसनं टाळायचीच आहेत आणि कमरेवरती एखादं जोर येईल अशा प्रकारचं सुद्धा करताना थोडीशी काळजी घ्यायची. ठीक आहे? हरिओम. तर पहिल्या दिवशी सगळा आपल्याला हे करावं लागतं की जेणेकरून कोणाकोणाला कशा प्रकारच्या व्याधी आहेत तर त्याप्रमाणे आसन करताना आपल्याला सांगता येईल. तर तुम्ही थोडेसे पाय मोकळे करून बसलात ना तरीही चालेल. म्हणजे बराच वेळ आपण अशी मांडी घालून बसलोय, त्यामुळे थोडंसं पाय मोकळे करून बसा आणि रिलॅक्स बसा. तर थोडक्यात मी आपल्या वर्गाचा पॅटर्न तुम्हाला समजावून सांगतेय आणि मग त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायचं आहे. तर आपला हा 1 महिन्याचा वर्ग आहे. तर या वर्गामध्ये सुरुवातीला आपण सगळ्या बेसिक गोष्टी घेतो. जसं कपालभाती आहे, तर कपालभातीची जी आधीची कृती आहे, ज्याला श्वसन मार्ग शुद्धी म्हणतात, एकेका नाकपुडीने केली जाते, तर ती आपण घेतो. थोडेसे लुझनिंग एक्सरसाइज आपले जास्त होत असतात आणि त्याचबरोबर मग प्राणायाम सुद्धा आपला 2nd वीक पासून सुरू होतो. पहिल्या वीकमध्ये आपण प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून समान श्वसन, विभागीय श्वसन किंवा दीर्घ श्वसन अशा प्रकारचे श्वसन आपण घेतो आणि मग आपण प्राणायामाला सुरुवात करतो. कारण की बऱ्याचशा जणांना आपलं नॉर्मल ब्रीदिंग पॅटर्न काय आहे हे माहिती नसतं किंवा श्वासावर आपण नियंत्रण कशा प्रकारे घेऊ. तर हे आपण ह्या सगळ्या श्वसनांमध्ये शिकणार आणि पुढे आपण प्राणायामाकडे वळणार. आणि अशाच प्रकारे एखादं आसनाची पूर्वतयारी, जसं आता आपण पश्चिमोत्तानासन आहे, तर त्याच्या आधी एक जानु शिरासन केलं जातं. म्हणजे जी बेसिक कृती आहे, सोपी कृती आहे, तर ती आधी आपण शिकतो आणि मग थोडंसं ऍडव्हान्स आसनाकडे जातो. सूर्यनमस्कार जे आहेत हे आपले 3ऱ्या आठवड्यापासून कंटिन्यू मग पुढे सुरू होतात. सूर्यनमस्कार आपण सुरुवातीला यासाठी घेत नाही कारण की काही काही जण नवीन असतात आणि आपल्या प्रत्येक महिन्याला नवीन साधक असतात. त्यामुळे थोडासा आपला पॅटर्न जो आहे किंवा तो फिक्स आहे की अशा प्रकारेच आपण पुढे जातो. अगदी समोरच्याची खूप जास्त फ्लेक्झिबिलिटी असेल, करणं सोपं वाटत असेल, तर मग एखादं अजून थोडंसं हायर लेवलला जाऊन एखादं आसन शिकवलं जातं. पण ज्याप्रमाणे आपले साधक आहेत त्यांच्या क्षमतेप्रमाणेच आसनं आपण पुढे घेतो. तर आपला हा वर्गाचा नॉर्मल पॅटर्न आहे. तर आता आपल्याला काही हस्तमुद्रा फॉलो करायच्या असतात की ज्या मी तुम्हाला आता सांगते कशा करायच्या आहेत. तर जेव्हा आपण वर्गाला बसतो, म्हणजे आपण साधी मांडी घालतो किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन घालतो, ते घातल्यानंतर आपल्याला दोन्ही जे हात आहेत ते द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. बघा अशा प्रकारे. आता मी साधी मांडी घातलीये आणि हातांची द्रोण मुद्रा मी दिसते ना बरोबर. हे बघा, द्रोण मुद्रा म्हणजे दोन्हीही हातांचे कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं बघा शरीराच्या जवळ आहेत. ती कुठेही जास्त आपण ताठ करून ठेवत नाही. आपण ती ताठ केली की आपल्या खांद्यांना एक रग लागते किंवा पाठकण्याला रग लागते. म्हणून दोन्ही हात आपले असे हाताची कोपरं शरीराच्या जवळ. तर ही झाली आपली द्रोण मुद्रा. त्यानंतर आपण करतो ज्ञान मुद्रा. ज्ञान मुद्रा म्हणजे आपली अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवून घ्यायची, बरोबर, आणि ती गुडघ्यांवर ठेवायची. हाताचे जे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेला असतील आणि आता इथे सुद्धा तुम्हाला हाताची कोपरं शरीराच्या जवळच ठेवायची आहेत. तर ही झाली आपली ज्ञान मुद्रा. जेव्हा आपण ओंकार करतो तर ओंकार करताना आपल्याला ही ज्ञान मुद्रा करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण करतो नमन मुद्रा. तर नमन मुद्रा जी आहे, आता ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र ही नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. तर ही बघा कशी केली जाते. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात हृदयापाशी. आता हे जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून, बघा मी आधी दाखवते, कमरेतनं पुढे झुकायचं. आपलं कपाळ आणि जोडलेले हात सीटचा भाग न उचलता जमिनीवरती नेण्याचा प्रयत्न करायचा. बघा ही केलेली आहे आपण नमन मुद्रा, जी वर्गाच्या सुरुवातीला आणि शेवटी आपण ही मुद्रा करतो. तर आता ज्यांची क्षमता फक्त एवढीच झुकण्याची आहे, म्हणजे आपले हात आणि कपाळ जमिनीपर्यंत जात नसेल, तर जेवढं शक्य आहे तेवढं पुढे येण्याचा प्रयत्न करा. ज्यांना पाठकणा सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र एवढंही पुढे येऊ नका. त्यांनी फक्त हात असेच जोडलेले ठेवायचे हृदयापाशी. ठीक आहे. बाकी ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण हात आणि कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा.
आपली शारीरिक क्षमता बघायची आणि त्याप्रमाणे पुढची कृती करायची. ठीक आहे. 3 मुद्रा आपण फॉलो करणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण वर्गाला बसतो तेव्हा हातांची द्रोण मुद्रा, पुढे आपण ओंकार करतो ते ओंकार करताना हातांची ज्ञान मुद्रा, त्यानंतर प्रार्थना होते, प्रार्थनेनंतर आपण करतो नमन मुद्रा, जी वर्गाच्या सुरुवातीला म्हणजे आपण जी साधना करणार ती साधना आपले जी समोर इष्ट देवता आहे किंवा आपण ज्या कुठल्या गुरूंना मानतो त्या गुरूंच्या आशीर्वादाने आपण ही साधना पूर्ण करतो, साधना करायला सुरुवात करतो आणि शेवटी शांती पाठानंतर आपल्याला ही नमन मुद्रा करायची आहे. त्यावेळेला आपण जी काही साधना केली आहे ती सगळी समर्पित करतो आपण आपल्या समोर जे कोणी आद्य गुरु आहेत किंवा आपली इष्ट देवता आहे त्यांनाही पूर्णपणे आपण साधना समर्पित करतो. म्हणजे इथे थोडंसं एक स्पिरिच्युअल टच जातो जेव्हा आपण ही योग साधना करतो त्यावेळेला. ठीक आहे. हे लक्षात आलंय प्रत्येकाच्या, बरोबर? हा. आणि दुसरं म्हणजे शक्यतो ज्यांना शक्य असेल त्यांनी व्हिडिओ ऑन करून साधना करत जा. म्हणजे जिथे कुठे काही वेगळं काही वाटलं किंवा कुठे असं वाटलं की काहीतरी चुकीचं होतंय तर ते मला त्या त्या वेळेला सांगता येईल. ठीक आहे. आणि शक्यतो माझी विंडो समोर ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला सगळ्या कृती व्यवस्थित दिसतील. जर आपण गॅलरी व्ह्यू ठेवला तर मग मी फार अशी छोटीशी दिसणार आणि मग तुम्हाला कळणार नाही की पायाचं कुठे पाय ठेवलाय, हात कसे आहेत हे आपल्याला समजत नाही. म्हणून शक्यतो तरी माझी विंडो ओपन करा म्हणजे तुम्हाला करणं सोपं जाईल. आणि थोडक्यात आणि बरं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आपल्या वर्गाच्या सगळ्या लिंक्स पाठवल्या जातील, पण त्या वर्गाच्या या महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला पाठवल्या जातील. प्रत्येक दिवशी आपण लिंक पाठवत नाही. ठीक आहे. हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि नेहमी वर्गाला हजर राहण्याचा प्रयत्न करा. एखाद दिवशी आपली काही अडचण असते त्यावेळेला ठीक आहे. पण शक्यतो लाईव्ह जेवढं आपण करतो तेवढं आपल्याला सोपं जातं करायला आणि एक वेगळाच उत्साह येतो जेव्हा सगळेजण आपण ग्रुप ऍक्टिव्हिटी करतो त्यावेळेला. ठीक आहे. या थोडक्यामध्ये सूचना. तर योग साधनेबद्दल थोडक्यात एक माहिती देते की आपण कुठला योग फॉलो करत आहोत. तर योग या शब्दाचा मुळात अर्थ एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणे. युज या संस्कृत धातूपासून योग हा शब्द तयार झालेला आहे, ज्याचं शरीराला मनाशी जोडणं हा त्याचा अर्थ आहे. योग म्हणजे शरीराला मनाशी जोडणं. तर आता आपण जे सगळेजण किंवा आपल्या भारतामधल्या ज्या काही संस्था आहेत जो योग फॉलो करत आहेत तो म्हणजे अष्टांग योग, जो मुनी पतंजलीने आपल्याला सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये एकूण 8 पायऱ्या आहेत. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यमनियम जे आहेत हे आपल्याला सामाजिक जीवन आणि आपलं वैयक्तिक जीवन किंवा वैयक्तिक विकास कसा करायचा याच्याबद्दल आपल्याला हे यमनियम सांगतात. याच्यामध्ये आपण जेव्हा या 2 पायऱ्यांमध्ये जेव्हा आपण स्थिर होतो तेव्हा मुनी पतंजलीने आसन सांगितलेलं आहे. या आसनांबद्दल त्यांनी 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणजे पहिलं स्थिर सुखमासनम. तुम्ही जी कुठली बैठक घ्याल, साधी मांडी किंवा पद्मासन, वज्रासन, जी कुठली बैठक घ्याल त्या बैठकीमध्ये तुम्हाला स्थिरता प्राप्त व्हायला पाहिजे. त्यानंतर ते दुसरी गोष्ट अशी सांगतात की प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती भ्याम. म्हणजेच तुम्हाला अट्टाहास करायचा नाहीये, यथाशक्ती प्रयत्न करायचा आसन करताना. कुठेही शरीराला जास्त ओढाताण न देता आपल्याला आपली कॅपॅसिटी ओळखून आसनं करायची आहे. हा दुसरं त्याने एक महत्वाचं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे जेव्हा आपण आसनं करायला सुरुवात करतो तेव्हा आपलं शरीर आणि मन बॅलन्स होतं आणि मान अपमान किंवा सुख-दुःख यांसारख्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या सांसारिक अडथळे आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला स्थिरता प्राप्त होते आणि आपला एक फोकस सुधारला जातो. हे तिसरं सूत्र सांगतं पतंजली मुनींचं. तर आपल्याला अशाच प्रकारे आसनं पुढे करायची आहेत. प्राणायामासंबंधी त्यांनी जे काही सांगितलंय ते प्राणायामचा जेव्हा आपण वर्ग सुरू करू म्हणजे आपलं सेशन होईल, जेव्हा जो दिवस येईल त्यावेळेला मी तुम्हाला प्राणायामबद्दल सांगेल. त्यापुढे त्यांनी सांगितलंय प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अंतरंग साधनेमध्ये जातात आणि त्या फार मोठ्या हायर लेवलच्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण ह्या 3 गोष्टींमध्ये स्थिर होतो म्हणजे यमनियम किंवा आसन प्राणायाम या 4 गोष्टींमध्ये जेव्हा आपण स्थिर होतो तेव्हा आपण ह्या पुढच्या पायऱ्या आपण आणि त्यासाठी खूप जास्त काय म्हणतात प्रॅक्टिस करावी लागते.
तर पूर्वीच्या काळी मोक्ष हे योग साधनेचं उद्दिष्ट मानलं जायचं, पण आता शारीरिक आणि मानसिक व्याधी एवढ्या वाढलेल्या आहेत की त्यांच्यावरती निवारण करण्यासाठी किंवा तो एक उद्देश ठेवून योग साधना केली जाते. ठीक आहे. तर आता आपण वळूया आपल्या वर्गाकडे. तर आपल्याला 4 स्थितींमध्ये आसनं करायची असतात. पहिले म्हणजे बैठक स्थिती, त्याच्यानंतर उभं राहून, मग पाठीवर पडून आणि पोटावर पडून अशा 4 स्थितीमध्ये आपण आसनं करणार आहोत. तर ह्या चारही स्थितींमध्ये तुम्ही मला व्यवस्थित दिसला पाहिजेत अशा प्रकारे तुमचा कॅमेरा ऍडजस्ट करून ठेवायचा. ठीक आहे. तर आता आपण बघूया श्वसन मार्ग शुद्धीकडे वळूया. तर ही कशी केली जाते? श्वसन मार्ग शुद्धी ही एकेका नाकपुडीने केली जाते. तर इथे आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन म्हणजे श्वास घेण्याची कृती ही सहज असेल, सोडताना मात्र आपल्याला तो फोर्सफुली बाहेर सोडायचा आहे. तर हा फोर्सफुली कसा सोडला जातो? एक्झाम्पल देते की एखादी मेणबत्ती आहे, त्या मेणबत्तीला आपल्याला समजा विझवायचं असेल तर आपण तोंडाने जोरात फुंकर मारतो, बरोबर, आणि ती मेणबत्ती विझली जाते. तर तशीच ती जी हवा आपण बाहेर सोडतो ना तोंडावाटे मेणबत्ती विझवण्यासाठी, तशीच हवा आपल्याला नाकावाटे बाहेर सोडायची असते. आपण फोर्सफुली तो श्वास नाकावाटे बाहेर सोडणार. ही आहे श्वसन मार्ग शुद्धी. अजून सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपल्याला शिंक जेव्हा येते ना, शिंक आल्यानंतर कसं फोर्सफुली नाकातून आपली हवा बाहेर सोडली जाते, बरोबर. तर त्या प्रकारे तुम्हाला ही श्वसन मार्ग शुद्धी करायची आहे, जी तुमच्या नाकाच्या ज्या पोकळ्या आहेत तर त्या मोकळ्या व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण ही श्वसन मार्ग शुद्धी करतो त्यावेळेला. आणि त्यामुळे एक जो आळस आहे किंवा जी मरगळ आहे, जो एक जडपणा येतो उठल्यानंतर, तर तो पहिला कमी होतो आणि मग आपण साधना करायला आपल्याला सोपी जाते. तर ही श्वसन मार्ग शुद्धी बघा कशी करायची. तर इथे तुम्हाला श्वास नाकाने सहज घ्यायचा आहे, सोडताना मात्र तुम्हाला तो फोर्सफुली बाहेर सोडायचा आहे. तो सोडताना तुम्हाला पोटाला इनवर्ट स्ट्रोक मिळतो, म्हणजे पोट आपलं आतल्या बाजूला जातं आणि आपला जो श्वास आहे तो नाकावाटे बाहेरच्या बाजूला जोरात सोडला जातो. तर हे मी आधी दाखवते तुम्हाला आणि मग आपण एकत्रित करूया. तर इथे साधी मांडी घालायची, दोन्ही हात गुडघ्यांवरती. तर सुरुवातीला आज आपल्या पोटाची आपल्याला हालचाल कळली पाहिजे, आपलं पोट कसं आतमध्ये जातं हे समजण्यासाठी आपण आपला हात आज पोटावर ठेवणार आहोत. तर आधी मी 1-2 आवर्तनं तुम्हाला दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर इथे बघा, उजवा जो हात आहे तो आपल्या पोटावर ठेवायचा, डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करायची. तुम्ही जो आपला हा नाकाचा जो खालचा भाग आहे ना, तिथे जरी तुमचं बोट ठेवलं ना तरी पण ती नाकपुडी सहज बंद होते. असं पूर्णपणे नाक दाबायची गरज नाही, फक्त जेंटली प्रेस करायची डावी नाकपुडी. आपला उजवा हात आपल्या पोटावर ठेवायचा. आता बघा, एक श्वास भरून घ्यायचा, आपलं पोट हळूहळू बाहेर येतं आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडायचा. जेव्हा आपण हा श्वास बाहेर सोडतो, बरोबर, तेव्हा पोटाला इनवर्ट स्ट्रोक मिळतो. बघा, अजून मी तुम्हाला एक आवर्तन दाखवते. एक श्वास घ्यायचा आणि तो बाहेर जोरात सोडायचा. श्वास घ्यायचा, बाहेर जोरात सोडायचा. श्वास घ्यायचा, बाहेर जोरात सोडायचा. ठीक आहे, बरोबर. तर अशाच प्रकारे आपल्याला एकदा उजवी नाकपुडी मोकळी करून घ्यायची आहे आणि एकदा डावी नाकपुडी. तर ही प्रॅक्टिस आपण सुरुवातीचे 4-5 दिवस करू आणि मग आपण कपालभातीकडे जाऊ. ठीक आहे. बरं, आता हे करताना एक छोटासा नॅपकिन एक जवळपास असायलाच पाहिजे, कारण की जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा नाकावाटे जे काही बाहेर पडेल तर ते तुम्हाला त्या नॅपकिनने पुसता येईल. त्यामुळे एक नॅपकिन जवळपास ठेवा. सुरू करूया आपण. प्रत्येकाला समजलं आहे मला असं वाटतंय श्वसन मार्ग शुद्धी. तर आपण सुरू करूया. तुम्हाला विचारायचंय का काही, नम्रता, निलिमाताई? नाही ना? बरं. आता जर कुणाला काही नाही समजलं, कुठेही काही अडचण वाटली तर कृपया हँड राईज करा किंवा मग मग आपण ते सॉल्व्ह करू, कारण की कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असायला पाहिजे, मग आपल्याला कृती चांगली करता येते. तर सुरू करूया श्वसन मार्ग शुद्धी. साधी मांडी घालायची आहे, पाठकणा सरळ ठेवायचा, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, मान मध्यभागी.
तर पहिली 5 आवर्तनं आपण डोळे उघडे ठेवून करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मग पुढची 5 आवर्तनं बंद डोळ्यांनी करूया. हा, म्हणजे एकूण आपल्याला 10 स्ट्रोक द्यायचे आहेत उजव्या नाकपुडीने. तर सुरुवातीला आपण डोळे उघडे ठेवूया. तर डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करा. उजवा हात आपल्या पोटावर ठेवा. आपले खांदे सगळ्यात महत्वाचं रिलॅक्स ठेवा, त्याच्यामध्ये स्टिफनेसपणा येतो. हा, आणि आता आहे तो श्वास सोडा उजव्या नाकपुडीने. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. आता हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. 1, पुन्हा एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला झटका. 2, पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना फोर्सफुली बाहेर सोडायचा आहे. 3, पुन्हा एक श्वास भरून घेऊया. फोर्सफुली बाहेर सोडूया. 4, पुन्हा एक श्वास भरून घेऊया. फोर्सफुली बाहेर सोडूया. 5. आता डोळे मिटून घ्या आणि पुढची 5 आवर्तनं बंद डोळ्यांनी सुरू करूया. एक श्वास भरून घ्यायचा. फोर्सफुली श्वास सोडूया. 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या. आपली जाणीव उजव्या नाकपुडीकडे घेऊन जा. तिथे श्वसन मार्गामध्ये काही बदल जाणवतोय का, त्याकडे लक्ष. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावा हात आपल्या पोटावरती. आता डोळे अलगद मिटून घ्या. एक सहज श्वास भरून घ्या. फोर्सफुली श्वास सोडताना पोटाला झटका. 1, पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतलीये. तिथे श्वसन मार्गामध्ये जो काही बदल जाणवतोय का, त्याकडे लक्ष. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. आपली श्वसन मार्ग शुद्धी झाली की मग आपण करतो प्रार्थना. तर ही प्रार्थना मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करीन आज, आणि मग त्याप्रमाणे उद्यापासून आपण ती प्रार्थना बोलणार आहोत. तर ती प्रार्थना असते ओंकाराची. ओंकाराला योग साधनेमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, की ह्या ओंकाराच्या उच्चाराने तुमचं शरीर मन संतुलन होतं. आणि आपल्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत, म्हणजे खूप जास्त सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक ही जी आपली नर्वस सिस्टीम आहे ती ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते. म्हणजे एकाच वेळेला आपण आसनं करताना आपल्याला उत्साह सुद्धा असतो, आणि त्याचबरोबर जेव्हा आपण प्राणायाम करायला बसतो त्यावेळेला आपलं मन तेवढं शांतही होत असतं. म्हणून हा ओंकार जो आहे हा आपल्या योग साधनेमध्ये त्याला खूप जास्त महत्व आहे, की त्याच्याने आपलं शरीर मन शांत होतं आणि आपली साधनेसाठी आपली जी वाटचाल आहे ती अनुकूल होते. म्हणून आपण हा ओंकार करतो. ठीक आहे, त्या ओंकाराची प्रार्थना मी ग्रुपवरती तुम्हाला शेअर करीन, आणि मग उद्यापासून आपण ती फॉलो करायची आहे. तर आता पुन्हा सगळ्यांनी दोन्ही पाय सरळ घ्यायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या दोन्ही पायांमध्ये. आणि आपली हात जे आहेत ना हे बघा अशा प्रकारे मागे ठेवायचे. आणि मान मागे सैल सोडायची. तर ही आहे आपण जेव्हा बैठक स्थितीमध्ये आसनं करणार त्या आसनामधली ही विश्रांती स्थिती. तर आता आपण करूया थोडेसे पावलांचे सूक्ष्म व्यायाम. सूक्ष्म व्यायाम म्हणजे काय, तर तुमच्या शरीरामध्ये ज्या ज्या काही जॉईंट्स आहेत तर ते जॉईंट्स मोकळे होणं महत्वाचं आहे. ते जॉईंट्स मोकळे झाले की मग आपल्याला आसनं करणं सोपं जातं. म्हणून आपण हे सूक्ष्म व्यायाम थोडेसे जास्त घेतो. तर आता दोन्ही पाय जुळून घ्या, हात शरीराच्या जवळ. हा, आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे येऊ दे. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे येऊ देत, म्हणजे बाहेर येऊ देत. हा, बरोबर. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा आणि उजव्या पावलाची 5ही बोटं ही अशी आपल्याला खेचायची, वरच्या बाजूने ताणायची.
उजव्या पावलाची 5ही बोटं. मी दिसतीये प्रत्येकाला कृती. प्रत्येक बोट जे आहे ते आपल्याला असं वरच्या बाजूने असं ताणायचंय. बघा तुम्हाला असं कट असा आवाज पण येईल. आता ज्यांना हातापायांना मुंग्या येते तर त्यांच्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. ही जी आता आपण कृती करतोय ती. प्रत्येक बोट असं सेपरेटली असं ओढायचंय. तिथे जे जॉईंट्स आहेत आपल्या पावलांच्या बोटांमध्ये छोटे छोटे जे जॉईंट्स आहेत ते मोकळे होतात. त्यांना आपण ऍक्टिव्हेट करतोय. तिथलं ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट होत आहे. आणि त्यानंतर असं गोलाकार फिरवा. प्रत्येक बोट गोलाकार फिरवा. पहिले अंगठ्यापासून सुरू करा. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आपल्या उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा, त्याला सपोर्ट द्या आणि ही कृती करा. बरोबर. प्रत्येक बोट क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला फिरवून घ्या. बरोबर करताय. आणि आता आपली डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्या. डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्या आणि आपल्या फक्त चवड्याचा भाग असा वर खाली करा. हाताच्या आधाराने जो चवड्याचा भाग आहे तो फक्त असा वर खाली करा. बरोबर. आणि आता आपल्याला पाऊल गोलाकार फिरवायचं आहे. ठीक आहे. थोडासा उजवा हात मागे घ्या आणि अँकल जॉईंट्स मधून उजवं पाऊल गोलाकार फिरवा. बघा असं क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने दिशा बदल करायचा. 5 4 3 2 1. बरोबर. त्यानंतर आपले जे अंगठे आहेत, दोन्हीही हातांचे अंगठे, त्या अंगठ्याने आपला उजवा तळपाय असा अंगठ्याची जी टोकं आहेत ना, नखाची टोकं, त्याच्याने असं फक्त हलकं असं प्रेस करा. संपूर्ण उजवं तळपाय जो आहे उजव्या पावलाचा, अंगठाचे जे टोक आहे ना, त्याच्याने आपल्याला असं त्याला एक प्रेशर द्यायचंय. बरोबर. छान. बरोबर. पूर्ण पाऊल म्हणजे खालून वर, वरून खाली अशा प्रकारे तुम्हाला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे पूर्णपणे आपल्याला आपले जे ॲक्युप्रेशरचे पॉइंट आहेत तिथे आपल्याला आपण असं त्याला प्रेशर देतो. बघा पावलं जी आहेत ही आपल्याला दिवसभर साथ देतात. आपल्याला जिथे कुठे जायचंय ते आपल्या सोबत असतात. म्हणून ह्या प्रत्येक आपल्या अवयवाबद्दल, तिथल्या असलेल्या जॉईंट्स बद्दल आपण एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये असावा आणि त्यांची काळजी ही आपलीच जबाबदारी आहे. छान. बरोबर. थांबायचंय. आता हेच उजवं पाऊल जे आहे हे थोडंसं वरती घ्या. उजव्या पायाची टाच डाव्या ओटीपोटाजवळ येऊ दे. उजव्या पायाची टाच डाव्या ओटीपोटाजवळ येऊ देत. ठीक आहे. आता डाव्या हाताने उजवा पाऊलला सपोर्ट द्या. उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा. आता हा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. 1. पुन्हा जमिनीकडे प्रेस करा. बरं आता हे करताना आपल्याला कुठेही असं पुढे मागे व्हायचं नाहीये. पाठकणा सरळ ठेवा, खांदे रिलॅक्स ठेवा आणि जेवढं शक्य आहे तेवढा गुडघा जमिनीकडे प्रेस करा आणि वरती घ्या. आपल्याला कुठेही पुढे मागे नाही करायचं. बरोबर. छान. जमिनीकडे प्रेस करायचं, वर घ्यायचं. 1. जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. 2. जमिनीकडे प्रेस करायचं, वर घ्यायचं. 3. जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया स्वतःकडे. बरोबर. 4. जमिनीकडे प्रेस करायचंय, वर घ्यायचंय. 5. याला म्हणतात हाफ बटरफ्लाय, ज्याच्याने तुमचे हिप जॉईंट्स जे आहेत ते मोकळे व्हायला मदत होते. आता उजवा पाय सरळ करा आणि डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ देत. डाव्या हाताने डावं पाऊल पकडा आणि पुन्हा प्रत्येक बोट सेपरेटली असं ओढून घ्या. प्रत्येक बोट खेचायचंय वरच्या बाजूने. कदाचित तुम्हाला कट असा आवाज सुद्धा येईल. तिथे जे जॉईंट्स आहेत ते मोकळे होतात. आणि मग प्रत्येक बोट गोलाकार फिरवायचं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. प्रत्येक बोट आपली जाणीव त्या बोटांकडे घेऊन जायची. तिथे जे छोटे छोटे जॉईंट्स आहेत ते मोकळे होत आहेत त्याकडे लक्ष द्यायचं. छान.
बरं, आता साधना करताना कुठेही गंभीर चेहरा करून बसायची गरज नाहीये. एक छान स्मितहास्य ठेवायचं चेहऱ्यावरती, म्हणजे ती साधना पण खूप चांगली होते आणि आपल्या चेहऱ्याचं आरोग्य सुद्धा सुधारतं. ठीक आहे. आता उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची आणि आपल्याला चवड्याचा भाग फक्त वर खाली करायचा, म्हणजे आपली जी टोज आहे ती फक्त आपण अशी वर खाली करतोय. वर खाली म्हणजे पुढे मागे करतोय. हा, बरोबर, छान. आणि आता क्लॉकवाईज फिरून घेऊया. अँकल जॉईंट मधून पाऊल, थोडंसं पाऊल पुढे आणि अँकल जॉईंट मधून गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5, विरुद्ध बाजूने 5 4 3 2 1, बरोबर. आता हातांच्या बोटांचा सपोर्ट काढून घ्या. आपलं डावं पाऊल उजव्या ओटीपोटाजवळ येऊ देत. हा, उजव्या हाताने डावं पाऊल पकडा. डावा हात गुडघ्याच्या इथे, गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा आणि स्वतःकडे घ्या. 1, जमिनीकडे प्रेस करूया, स्वतःकडे घेऊया. 2, जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे. 3, जमिनीकडे प्रेस, स्वतःकडे. 4, जमिनीकडे प्रेस करायचा आहे, स्वतःकडे घ्यायचा आहे. 5, बरोबर, छान. 5 वेळा झालं की थांबा आणि आपले डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 1 ते 2 श्वास विश्रांती घेतल्यानंतर आज आपण बघणार आहोत स्वस्तिकासन. स्वस्तिकासन याला सुखासन असंही म्हणतात. सोपं आसन आहे, म्हणजे ज्यांना पद्मासन घालता येत नाही तर त्यांच्यासाठी हे आसन आहे स्वस्तिकासन. अगदी छान आणि सोपं. तर आपण हे एकत्रित करू शकतो, अवघड असं काही नाहीये. त्यामुळे एकत्रित करूया. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. इथे कुठेही तुमच्या पायावरती किंवा काफ मसल्सवर किंवा मांडीवर कुठेही जास्त ताण येत नाही. तुम्ही सहज बसू शकता. ठीक आहे. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. हा, आणि उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे ना, उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे तिथे आपल्याला हे डावं पाऊल फिक्स करायचंय. उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे तिथे तुम्हाला डावं पाऊल फिक्स करायचंय. हा, जाऊ दे, आतमध्ये जाऊ देत निलिमाताई ते पाऊल अजून थोडस. हा, त्या खाचेमध्ये टाकायचं. पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी खाच येते ना, त्या खाचेमध्ये ते डावं पाऊल फिक्स करायचं. थोडासा अंगठा आपला वरच्या बाजूला डोकावतो डाव्या पायाचा, डाव्या पावलाचा. ठीक आहे. आता इथे बघा, सुखासन जे आहे याला स्वस्तिकासन म्हणतात. तर हे एक मेडिटेटिव्ह आसन आहे, ध्यानात्मक आसन आहे. इथे कुठेही तुमच्या गुडघ्यावरती किंवा तुमच्या मांडीवर कुठेही प्रेशर येत नाही, कुठेही जास्त ताण पण येत नाही, म्हणजे तुम्ही आरामात या स्थितीमध्ये बसू शकता. म्हणून याला सुखासन असं नाव आहे. आता दोन्ही हात समोर घ्या. हातांच्या 5ही बोटांमध्ये ताण द्या आणि रिलॅक्स करा. बोटं ताणून घ्या आणि रिलॅक्स, म्हणजे एकमेकांच्या जवळ आणायची, ताणायची जास्तीत जास्त आणि एकमेकांच्या जवळ आणायची. मूठ नाही वळवायची, अशी स्ट्रेच करायचं आणि जवळ करायची, जवळ घ्यायची. लांब करायची बोटं आणि जवळ घ्यायची. बोटं लांब करायची, ताणायची आणि जवळ घ्यायची. ताणायची, जवळ घ्यायची. ताणायची, जवळ घ्यायची. बरोबर. अजून एकदा ताण द्या आणि जवळ घ्या. आता डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. हा, मनगट. आता उजव्या हाताची 5 बोटं ताणून घ्या आणि मग अंगठा आतमध्ये, त्यावर 4 बोटं अशी मूठ वळून घ्या. बरोबर. हा, आता ही हाताची मूठ एकदा खाली आणि वर करा. खाली वर, खाली वर, खाली वर, खाली
वर, खाली, वर, खाली, वर. आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5, 4, 3, 2, 1. उजव्या हाताची मूठ ओपन करा. आता डावा हात समोर घ्या. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताच्या 5 बोटांमध्ये ताण द्या आणि मग अंगठा आतमध्ये, त्यावर 4 बोट. हाताची घट्ट मूठ वळून घ्या. मनगटामधून डावा हात खाली आणि वर करायचा. फक्त मनगटामधून हाताची मूठ खाली, वर, 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 खाली, वर. आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. दोन्ही हात खाली घ्या, गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता आपण जे जे काही केलं तिकडे आपली जाणीव घेऊन जा. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश डोळे उघडायचे आणि जे आपण सुखासन घातलंय, तर आपला डावा पाय वर आहे ते आता आपण सोडूया. पहिला जो वरती डावा पाय आहे तो हाताच्या आधाराने सरळ करा. मग खाली असलेला उजवा पाय सरळ करा. आता हेच आसन आपण दुसऱ्या पायाने करूया. मगाशी आपण उजवा पाय फोल्ड केला होता, आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या आणि डाव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी खाच आहे, जी गॅप आहे, तिथे आता आपलं उजवं पाऊल फिक्स करून घ्या. उजव्या पावलाचा अंगठा थोडासा बाहेरच्या बाजूने डोकावेल. बरोबर. पाठकणा सरळ करून घ्यायचा आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची डोकं जळून घ्यायचे. थोडेसे हात आपले सरळ करायचे, हलकेसे सरळ करा. ज्यांना पाठीचं दुखणं आहे, कमरेचा त्रास आहे, त्यांनी हाताची कोपरं अशी शरीराच्या जवळ ठेवा. ज्यांना पाठीचं दुखणं आहे आणि कमरेचा त्रास आहे, त्यांनी हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवा. बाकीच्यांनी दोन्ही हात थोडेसे सरळ करायचे, ताठ करायचे. डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. सुरुवातीपासून आतापर्यंत आपण जे जे काही ऐकलं, जे काही समजून घेतलं, त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. वर्गाची सुरुवात आपली ओंकाराने झाली. त्यानंतर आपण प्रार्थना केली. प्रार्थनेनंतर एकमेकांची ओळख, या गोष्टी आपण केल्या. त्यानंतर वर्गाबद्दलची माहिती. त्यानंतर केलेलं श्वसन मार्ग शुद्धी. या सगळ्या गोष्टींचा मनातल्या मनात मागोवा, आपल्या स्मरणशक्तीला हलकासा ताण. आपण कशा प्रकारे श्वसन मार्ग शुद्धी केली, एकेका नाकपुडीने, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन, या सगळ्या गोष्टींचा मनातल्या मनात आपण एक छोटासा रिकॅप घेत आहोत. त्यानंतर केलेले पावलांचे लुजनिंग एक्सरसाइज. प्रत्येक पावलाची 5ही बोटं आपण जी ताणली, त्यानंतर त्याच्यामध्ये गोलाकार आपण ती फिरवली. हा सगळ्या गोष्टींचा मागोवा. नुकतेच केलेले हातांच्या बोटांची लुजनिंग एक्सरसाइज, या सगळ्याचा मागोवा. ज्या कोणाला अनकम्फर्टेबल वाटत असेल असं बसणं, त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत आणि जाणीव आपल्या संपूर्ण देहाची. आपण ज्या बैठकीत बसलोय त्या बैठकीमध्ये आपण स्थिर आहोत का? जर स्थिरता वाटत नसेल, कुठे अवघडलेपणा वाटत असेल,
तर ती बैठक सोडून साधी मांडी घाला किंवा खुर्चीवर बसा, टेबलवर बसा, सोफ्यावर बसा. फक्त आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. बंद डोळ्यांनी देहधारणा, संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आपली दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, तिथे आपली जाणीव घेऊन जायची आहे. तिथे जे काही सांधे आहेत, स्नायू आहेत, पेशी आहेत, त्या मनाने आपण शिथिल करत आहोत. आपले दोन्ही हात, हातांची आपण ज्ञान मुद्रा केली आहे. त्या हातांची 5ही बोटं शिथिल आहेत. मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल आहे. हाताची कोपरे शरीराच्या जवळ घेऊया. आपले खांदे जमिनीकडे सैल सोडलेत, पण आपण पाठीतून वाकलेलो नाही आहोत. पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता एका रेषेमध्ये आहे, तिला आपण मनाने शिथिल करूया. आपल्या पाठीच्या मणक्याचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. आपली मान मध्यभागी आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असते. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि हे कायम असंच राहणार आहे. ही भावना आपल्या मनात जोड श्वासाची. श्वास घेतोय, पोट हळूहळू बाहेर येतंय. श्वास सोडतोय, पोट आतल्या दिशेला जात आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आपण जी काही साधना करणार आहोत, त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. आणि त्यासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृता. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. सीटचा भाग न उचलता. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढे झुकू नका. यथाशक्ती इथे थांबा. आपली साधना आपण ओमच्या पुढे समर्पित करत आहोत. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आठवड्याची, या दिवसाची सुरुवात करूया. हळूहळू कमरेत सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्याचं घर्षण. निर्माण झालेली अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समजलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद.
सर माझा ना नंबर बघा ग्रुपवरती आहे. आपण ज्या ग्रुपमध्ये जॉईन झालो आहेत ना त्याच ग्रुपमध्ये माझा नंबर आहे, तर तुम्ही तिथे मला कॉल करू शकता. ठीक आहे? चालेल. चला भेटूया उद्या सकाळी 5:50 बरोबर. चला हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. काही समजलं नाही नसेल तर विचारू शकता. खरं आज अगदी सोपं होतं. उद्यापासून आपण आपल्या प्रॉपर साधनेला सुरुवात करूया. ठीक आहे? चला हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 5:50. मीटिंग एंड करते.